श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता सोमवती अमावस्या आहे आज। तर आज सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला अशा काही प्रकारे सेवा करायच्या आहेत, थोडक्यात उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला पितृदोष असेल। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये पितृदोष असतो। पितृदोष असल्यामुळे काही घरात म्हणजे मंगल कार्य घडत नाही, काही कामामुळे म्हणजे जे मंगल काम आहेत त्याच्यामध्ये अडचणी येतात, बाधा येतात। त्यामुळे आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून अमावस्या हा दिवस अतिशय प्रभावी आहे। जर का आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर या दिवशी उपाय केल्याने त्या दूर होतात। त्याचबरोबर महालक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी सुद्धा अमावस्याच्या दिवशी बऱ्याच सेवा केल्या जातात, त्याचबरोबर उपाय सुद्धा केले जातात। दर अमावस्याला आपण कर्पूर होम सुद्धा करत असतो। त्यानंतर म्हणजे अमावस्याच्या दिवशी उंबरट्यावरती 5 कापऱ्याच्या वड्या सुद्धा जातो। बऱ्याचशा गोष्टी असं आपण करत असतो, कुंकुमार्जन करतो। तर यापैकीच आपल्याला एक आणखीन सेवा करायची आहे, म्हणजेच उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे। कारण 2024 मधली या वर्षातली पहिली ही सोमवती अमावस्या आहे। तर या सोमवती अमावस्याच्या दिवशी अशाच सेवा जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी असतील, पितृदोष असतील ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर सर्वात प्रथम सोमवती अमावस्या आज आहे। तर आजच्या दिवशी आपल्याला भगवान शिवांच्या जर आपल्या घरामध्ये छोटीशी पिंड असेल तर त्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध म्हणजे पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला म्हणजे जल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे। तुमच्याजवळ जर घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर ह्या सोमवती अमावस्याच्या दिवशी नक्की तुम्ही जल अर्पण करा। संध्याकाळी तिथे जाऊन एक तेलाचा दिवा लावा। पिंपळाच्या झाडाखाली जर बसून तुम्हाला शक्य होत असेल तर पितृसूक्ताचे पठण नक्की करा। जर का तुम्ही ह्या सोमवती अमावस्याच्या दिवशी पितृसूक्ताचे पठण जर केले तर नक्कीच पितृदोष आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होईल। त्यानंतर आपले पूर्वज जे असतात त्यामुळे ते आनंदी होतील। त्यानंतर दुसरा आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे की संध्याकाळी पिठाच्या कणकीचा एक दिवा तयार करायचा आहे। मीठ न घालता सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे दिवा तयार करायचा, म्हणजे आपण पोळ्याला जी कणिक टिमतो गव्हाची त्याचा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे। आणि जर तुमच्या जर एका छोटासा तलाव असेल, अगर वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते दिवा लावून सोडायचा आहे। आणि त्यानंतर तिसरा उपाय शक्य होत असेल तर तुम्ही हा पण उपाय करा। जर शक्य होत नसेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन म्हणजे पितृसूक्ताचे पठण नक्की करा। नंतर तिसरा उपाय एक आणखी करायचा आहे की या सोमवती अमावस्येच्या दिवशी श्री हनुमान जे आहेत त्यांच्या समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्यांना अखंड असे म्हणजे जे काय हे असतात उडीद असतात ते उडीद व्हायचे आहेत, काळे उडीद, थोडंसं मीठ म्हणजे खडं मीठ आहे ते सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण आपल्याला करायचा आहे। आणि एक दिवा लावायचा आहे, कोणत्याही तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा तिथे बसून पठण करायची आहे। यामुळे शत्रूंचा नाश होतो आणि शनी दोष असेल, आता बऱ्याच जणांना शनी दोष असतो तर त्या शनी दोषापासून आपली मुक्तता होते। त्यानंतर तर चौथी गोष्ट म्हणजे बघा, आता ही तर गोष्ट म्हणजे गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितले आहे की अमावस्याच्या स्थितीला घराच्या बाहेर किंवा गच्चीवर तुम्हाला एक दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे। दक्षिण दिशेला तुम्ही कणकीचा करा किंवा पंतीचा, कोणताही दिवा, पंतीचाही चालेल। तर तो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचा आहे। घराच्या बाहेर म्हणजे आपला जे मेन दरवाजा आहे ना त्याच्या बाहेर सुद्धा लावू शकतात किंवा तुम्ही शक्य असेल तर तुम्ही गच्चीवरती तो दिवा लावा आणि पितृकवच, पितृस्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे थोड्या वेळ तिथे थांबून उभा राहून। असं जर तुम्ही केलं तर आपल्या घरातला पितृदोष सुद्धा निघून जाण्यास आपल्याला मदत होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी कुंकुमार्जन तर आवश्यक नक्की करा। कारण जर तुम्ही कुंकुमार्जन केलं अमावस्येच्या दिवशी आणि आपला जो मेन उंबरटा आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन वगैरे केलं तर नक्कीच आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, उंबरट्यावरती जर तुम्ही हळदीचं लेपन केलं तर नकारात्मक घरातली बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी जी आहे ते घरामध्ये प्रवेश करते।
संध्याकाळच्या वेळेमध्ये कुंकुमार्जन नक्की करत चला अमावस्याला, पौर्णिमेला. त्यानंतर अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी लाल केशर आणि कुंकू जे आहे ते घालून एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि तो तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. महालक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोपाशी सुद्धा तुम्हाला हे लावायचं आहे किंवा देवघरापाशी, आणि श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. नक्कीच तुमच्यावरती लक्ष्मी माता प्राप्त होईल, लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल. पण तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. नक्की करा. सोमवती अमावस्या आहे आज, आणि आज कोणताही एक उपाय तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.